हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, जसे की तुम्हाला माहिती आहे, एक्झाममध्ये ना आपल्याला रसग्रहण हा प्रश्न विचारला जातो आणि तुम्हाला काही ओळी दिलेल्या असतात आणि त्यांचं रसग्रहण तुम्हाला करायचं असतं. आता हा आहे माझ्याकडे एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर, ज्यामध्ये ना 4 मार्कांसाठी रसग्रहण करा असा प्रश्न आहे आणि ओळी काय आहेत बघा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. आता या ज्या ओळी आहेत ना, तर ह्या आपल्या स्वाध्यायामधल्या आहेत. म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळत असेल की जर आपण स्वाध्यायामधले प्रश्न जरी परफेक्टली केले ना तरी पण तुम्हाला परीक्षेमध्ये बरेचसे चांगले मार्क्स मिळणार आहेत, कारण मोस्टली प्रश्न हे स्वाध्यायामधले असतात. ऑलरेडी टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रसग्रहणला तुम्हाला साधारणतः 10 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. खरं तर रसग्रहण कसं करायचं हे मी तुम्हाला इथे सांगणार आहेच, पण त्याआधी रसग्रहण म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे आले पाहिजेत, किती मोठं लिहायचं हे मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून कुठल्याही कवितेबद्दल तुम्ही रसग्रहण लिहू शकता. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की नेमकं रसग्रहणामध्ये काय असतं. आता रसग्रहण म्हणजे बेसिकली एखाद्या कुठली तरी कविता आपल्याकडे असेल तर ती पूर्णतः शोषून घ्यायची आहे. आता शोषून घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर तिचा अर्थ जाणून घ्यायचा, तिचा आशय जाणून घ्यायचा, तिचं काव्य सौंदर्य जाणून घ्यायचं, त्याच्यामध्ये कुठली भाषिक वैशिष्ट्य आहेत ती जाणून घ्यायचं आणि त्याला आपण म्हणतो रसग्रहण करणं. म्हणजेच काय, तर काव्यामधला अर्थ आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे, काव्य कशाबद्दल आहे ते आपल्याला मांडता आलं पाहिजे. त्यासोबतच जेव्हा आपण ती कविता वाचतो तेव्हा त्याच्यामधली भाषा कशी आहे ही आपल्याला सांगता आली पाहिजे. कविता आवडली की नाही आवडली हे सांगता आलं पाहिजे. कवितेमध्ये जे शब्द आहेत ते चपखल आणि अचूक आहेत की नाही हे पण तुम्हाला त्यामधून सांगायचं असतं. रसग्रहण करताना आपण या 3 मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करतो. कधीही जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल, जो की खरं तर या ठिकाणी 4 मार्कांचा आहे, तर यामध्ये तुम्हाला 3 मुद्दे लिहायचे आहेत. एक तर आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये. आता आपण या तिन्ही मुद्द्यांबद्दल डिस्कशन करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं असतं, तर तुम्हाला कवितेच्या ओळी वाचून कळेलच की ही कविता कशाबद्दल आहे किंवा कोणत्या कवितामधल्या त्या ओळी आहेत आणि मग तुम्हाला त्या पूर्ण कवितेचा आशय सांगायचा असतो. आता आशयामध्ये आपण काय लिहितो, तर कवितेचं नाव लिहितो. त्यासोबतच आपल्याला लिहायचं असतं ते म्हणजे कवितेचा विषय काय आहे. कवितेचा विषय म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण वस्तू कविता बघितली तर त्याच्यामध्ये निर्जीव वस्तूंनाही आपण कशा पद्धतीने वागवलं पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगितलंय. किंवा आश्वासक चित्र जर मध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्त्री पुरुष समानताबद्दल बोललं गेलंय किंवा दोघांबद्दलच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोललं गेलेलं आहे. हेच जर आपण भरतवाक्याबद्दल बोललो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की सत्पुरुष किंवा सन्मार्ग यांच्याबद्दल काहीतरी सांगितलं गेलेलं आहे. तर ते झालं कवितेचा विषय. कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे हा विषय धरून कवितेमध्ये काय मांडलं असेल तर ते 2 ओळींमध्ये सांगणं. त्यासोबतच कवितेमधून काही स्पेसिफिक संदेश मिळत असेल तर ते सांगणं, उपदेश, मूल्य. आता हे सगळंच लिहायची गरज नाही. विषय आणि मध्यवर्ती कल्पना लिहिलीत, संदेश किंवा मूल्य लिहिलं तरी पण चालणार आहे. अनुभव नाही लिहिला तरी पण चालणार आहे. म्हणजे साधारणतः तुमचं आशय सौंदर्य हे 4 ओळींचं तरी असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे येतं ते म्हणजे आहे काव्य सौंदर्य. आता काव्य सौंदर्यामध्ये तुम्हाला त्या ज्या ओळी दिलेल्या आहेत बघा, आशय सौंदर्य पूर्ण कवितेवरती असणार आहे. ठीक आहे. आशय सौंदर्यामध्ये तुम्हाला पूर्ण कवितेबद्दल लिहायचं आहे. काव्य सौंदर्यावरती तुम्हाला त्या ओळींबद्दल लिहायच्या आहे ज्या ओळी तुमच्या समोर दिलेल्या आहेत परीक्षेमध्ये. फॉर एक्झाम्पल जसं की या ठिकाणी तुम्हाला ओळी बघायला मिळतात, या ओळींवरती तुम्ही आता आशय सौंदर्य लिहिणार आहात. मग त्याच्यामध्ये त्या ओळींचा अर्थ काय आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्या ओळींचा अर्थ काय आहे, त्याच्यामधून कोणत्या विविध भावना पाहायला मिळतात, विविध कल्पना कोणत्या बघायला मिळतात त्या ओळींमधून. जर तुम्हाला रस माहिती असेल तर त्या ओळी करुण रसामधल्या आहेत किंवा रौद्र रसामधल्या आहेत, वीर रसामधल्या आहेत, जे काही असेल ते. अलंकार जर तुम्हाला माहिती असतील तर सध्या आपल्याला 10वीला अलंकार नाहीयेत, सो तुम्ही हे नाही लिहिलं तरी पण चालेल. माहिती असतील तर लिहू शकता कुठल्या अलंकारामधले आहेत आणि मेन फोकस करायचा आहे या कवितेच्या ओळींच्या अर्थावरती. सो मेन आहे तो म्हणजे इथे अर्थ आला पाहिजे त्या ओळींचा. तर हे तुम्हाला किती लिहायचं आहे, अगेन 4 ते 5 ओळींचं हे उत्तर असलं पाहिजे काव्य सौंदर्याचं. आणि हे सगळं तुम्हाला रसग्रहणामध्ये सिक्वेन्शियली लिहायचं आहे. यातलं काही पण मिस केलं तरी पण तुम्हाला पूर्ण मार्क्स नाही मिळणार. त्यानंतर आहे ते म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. यामध्ये कवीची भाषाशैली कशी आहे, म्हणजेच कविता ग्रामीण भाषेमध्ये लिहिली आहे का, शहरी भाषेमध्ये लिहिली आहे का, बोली भाषेमध्ये लिहिली आहे का किंवा संवादात्मक कविता आहे का, हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे या भाषिक वैशिष्ट्यांमध्येच
तुम्हाला सांगायचं आहे की कविता मुक्त छंदामध्ये आहे का, किंवा त्याच्यामध्ये आपण ज्याला इंग्लिशमध्ये ॲप्रिसिएशन मधलं राईम स्कीम म्हणतो, तर त्या पद्धतीने ते यमक शब्द वापरले गेलेले आहेत का. जर तुम्हाला कवितेचं लय किंवा वृत्त माहिती असेल तर लिहा, नाही माहिती तरी पण चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, कवितेमध्ये काही अशा गोष्टी आहेत का, म्हणजे रिपीट होत आहेत, किंवा आपण संस्कृतमध्ये कसं युग्ममालेमध्ये पाहतो की यदा तदा हे यूज केलं जातंय, तर असं काही यूज केलं गेलंय का, किंवा असा एखादा शब्द आहे जो थोडासा वेगळा आहे, किंवा इंग्रजीमधला शब्द काही वापरला गेलाय का, किंवा इतर कुठल्या भाषेमधला शब्द वापरला गेलाय का. एकूणच भाषा कशी वाटते, सोपी आहे, अवघड आहे, मधुर आहे, वाचनीय आहे किंवा आवडली नाही, ते तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता. परत ही कविता तुम्हाला आवडली आहे का, आवडली असल्यास तुम्ही इतरांना वाचायला सांगाल का, तर हे सगळं तुम्हाला भाषिक वैशिष्ट्यामध्ये सांगायचं आहे की भाषा खूप मधुर आहे किंवा सोपी आहे म्हणून ही कविता आवडली, इतरांना पण वाचायला सांगेन वगैरे, अशा पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं असतं. आता हे किती लिहायचं आहे, हे पण 4 ओळींचं लिहायचं आहे. म्हणजे साधारणतः हे उत्तर तुमचं 12 ते 15 ओळींचं इतपत असलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला या ठिकाणी 2 मार्क मिळतील. आय नो की 2 मार्कांसाठीच आहे, पण त्यासाठी एवढं लिहावं लागणार आहे. सॉरी, तेव्हा कुठे तुम्हाला 4 मार्क मिळतील. आय नो की 4 मार्कांसाठीच आहे, पण तुम्हाला इथे 3 पॉइंट्स आहेत ते पर्टिक्युलरली लिहावे लागतील. तेव्हा कुठे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. 4 मार्कांसाठी बघा तुम्हाला एवढं मोठं उत्तर लिहायचं आहे. काय दिलंय एक्झाम्पल मध्ये बघा. वस्तूंना मन नसेलही कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. कविता वाचून कळतच आहे की हे म्हणजे हे वाचून कळत आहे की हे वस्तू कवितेमधलं आहे. याचे कवी तुम्हाला माहिती असले पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी मी सांगायला विसरले की जेव्हा तुम्ही कवितेचं नाव लिहिताय तेव्हा तुम्हाला कवींचं नाव पण माहिती असलं पाहिजे किंवा कवयित्रींचं नाव पण माहिती असलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला कवयित्रींची नावं करायची आहेत. इव्हन तुम्हाला माहिती आहे की याचा वरचा हा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये पण काय होतं, याचा वरचा हा जो काही प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये पण हे विचारलं जातं. त्याच्या वरच्या प्रश्नामध्ये पण कवयित्रीची नावं विचारली जातात. सो या प्रश्नासाठी का होईना किंवा याच्यासाठी का होईना तुम्हाला ते पाठ करायचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा काय आहे. पुढे आहे आशय सौंदर्य. सगळ्यात सुरुवातीला काय लिहायचं आहे, आशय सौंदर्य. आशय सौंदर्यामध्ये सुरुवात कशाने करायची आहे, कवीच्या नावाने आणि कवीच्या नावाने. वस्तू या कवितेमध्ये कवी द. भा. धामणसकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणीमात्रांप्रमाणे भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे. हे काय झालं, कवितेचा विषय काय आहे. ठीक आहे. त्यासोबतच कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, दोघांपैकी एक सेमच ऑलमोस्ट असतं. नेक्स्ट आहे, तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे. हे काय आहे, कवितेमधलं मूल्य काय आहे किंवा कवितेमधला संदेश काय आहे. सो जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहात तेव्हा आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे, कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना काय आहे आणि त्यासोबतच कवितेमधून मूल्य कुठलं मिळतंय आणि संदेश कुठला मिळतोय. ठीक आहे. हे खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्हाला कळलं पाहिजे ऍटलिस्ट आपल्याला लिहायचं काय आहे, तेव्हा कुठे तुम्ही एक्झाम मध्ये जाऊन बरोबर उत्तर लिहू शकता. त्यानंतर पुढे आपल्याकडे आहे ते म्हणजे काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कविता जी आहे त्या ओळींचा अर्थ काय आहे. तर बहुतेक माणसं वस्तूंना निर्जीव समजतात. ठीक आहे. म्हणूनच इथे काय सांगितलंय, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखं वागलो, म्हणजे वस्तूंना सजीवांप्रमाणे वागवलं की त्या प्रचंड सुखावतात. आणि खरं तर लोकांना असं वाटतं की वस्तूंना मनच नाहीये किंवा ते निर्जीव समजतात आणि त्यामुळे ते वस्तूंशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसे पण हाताळतात. आणि माणसांच्या या कठोर कृत्यावरती भाष्य करताना वरील ओळींमध्ये कवी असं म्हणतात, अशा पद्धतीने तुम्हाला अर्थ लिहायला आता सुरुवात करायची आहे. काव्य सौंदर्यामध्ये आपण पूर्णतः या ओळींवरती लिहिणार आहोत. आशय सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य हे असणार आहे पूर्ण कवितेवरती आणि काव्य सौंदर्य असणार आहे दिलेल्या ओळींवरती. कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का. वस्तूंना मन आहे असं समजून जर आपण त्यांच्याशी वागलो, चांगलं वर्तन केलं, तर वस्तूंना खूप आनंद होतो. आता या ठिकाणी आनंद होतो म्हणजे काय, त्या दीर्घकाळ टिकतात, चांगल्या राहतात आणि त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली ना, तर वस्तू सुद्धा आपल्याला प्रेम देतात, माया देतात. अशा पद्धतीने तुम्हाला या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर शेवटचा पॉइंट आहे तो म्हणजे भाषिक सौंदर्य. आता ही कविता कशामध्ये आहे, तर ही कविता आहे मुक्त शैलीमध्ये आणि या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधलेला आहे. मुक्त शैलीमध्ये आहे अर्थात म्हणजे कुठलाही यमक वगैरे जुळवण्याचा प्रयत्न नाही केलाय आणि त्यामुळे ही एक संवादरूपी कविता वाटते, जी की कवी आणि वाचक यांच्यामधला संवाद असल्याप्रमाणे वाटतं. अगदी साध्या पण आवाहक शब्दांमध्ये त्यांनी मोठे तत्व बिंबवले आहे. आवाहक म्हणजे विनंती करणाऱ्या शब्दांमध्ये त्यांनी मोठं काहीतरी सांगितलेलं आहे की वस्तूंना पण मन असतं, त्यांना पण आपण जपलं पाहिजे वगैरे. वस्तू व माणूस यांच्यातील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवीने दिला आहे. म्हणजे खरं तर वस्तू आणि माणूस यांच्यामधला जो संबंध आहे किंवा यांच्यामधलं जे प्रेम आहे ते आपण जपलं पाहिजे, असा संदेश कवींनी दिलेला आहे.
यासोबतच तुम्ही कवितेमधली भाषा साधी, सोपी, सरळ आहे, समजायला सोपी आहे, अशा पद्धतीने पण इथे भाषिक वैशिष्ट्यांमध्ये लिहू शकता. तर आय होप की तुम्हाला याचं जे रसग्रहण आहे तर ते कळलेलं आहे. अजून एका कवितेबद्दल आपण बघणार आहोत, ती आहे आपली पुढची कविता भरतवाक्य. आता या ओळी दिल्या आहेत, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही मला सांगायचं आहे की आशय सौंदर्यामध्ये आपण काय लिहितो. कवितेचं नाव लिहितो आपण, त्यासोबतच आपण कवींचं नाव सुद्धा लिहितो. आता बघा, इथे सांगितले केकावलीमधून हे घेतलंय. व्हॉट इफ तुम्हाला नाही माहिती, आता हे पुस्तकामध्ये सांगितलंय संदर्भामध्ये, पण तुम्हाला नाही आठवत आहे, तर नाही लिहिलं तरी पण चालेल. डिरेक्टली तुम्ही भरतवाक्यापासून सुरुवात करू शकता आणि कोणी लिहिलंय ते सांगू शकता. ठीक आहे. केकावली या काव्यग्रंथाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून भरतवाक्य या भरतवाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. आता हे सगळं कुठून कळणार, तर तुम्ही जर प्रत्येक कवितेची किंवा पाठाची प्रस्तावना वाचली तर तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळते की ही कविता कुठून घेतलीये, का घेतलीये, याच्या मागचं कारण काय आहे, कवितेमध्ये काय सांगितलंय, ती जी मध्यवर्ती कल्पना आहे ना, ते तुम्हाला ऑलरेडी वरती जो प्रस्तावनावाला बॉक्स असतो कवितांचा त्याच्यामधून मिळतं. सो ते जरी तुम्ही नीट वाचलं तरी पण चालणार आहे. त्यांना मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. हे काय आहे, कवितेचं मूल्य, संदेश किंवा कवितेमध्ये काय सांगितले ते इथे आहे. त्यानंतर आहे काव्य सौंदर्य, ज्यामध्ये आपल्याला या कम्प्लीट लाईन्स वरती फोकस करायचा आहे. सुसंगती म्हणजे काय, चांगल्या सज्जन व्यक्तींची मैत्री होय किंवा त्यांची संगत होय, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीमध्ये सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते. असं काय केलेलं आहे, असा आशय उपरोक्त म्हणजे वर दिलेल्या ओळींमधून व्यक्त झाला आहे. सुजन वाक्य, सुजन म्हणजेच काय, चांगलं. चांगलं वाक्य म्हणजेच काय, सुविचारांची धारणा जर आपण केली तर मन निर्मळ आणि प्रेमळ होतं. आणि असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. त्यानंतर पुढे आहे ती म्हणजे भाषिक वैशिष्ट्य. खरं तर या ज्या ओळी आहेत यामधून तुम्हाला ओळी नाही म्हणता येणार, पूर्ण कवितेमधूनच तुम्हाला त्याची भाषा कशी वाटली, समजली का, क्लिष्ट वाटली की सोपी वाटली, हे सगळं तुम्हाला याच्यामधून सांगायचं आहे. प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितलेले आहेत की सुसंगती घडली पाहिजे, सुजन वाक्य कानी पडलं पाहिजे, साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठीचा उपदेश याच्यामध्ये केलेला आहे. या ठिकाणी वृत्ताबद्दल सांगितलंय, पण तुम्हाला वृत्त माहिती असेल तर ठीक आहे, नसेल माहिती तर हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. यातील भाषा साधी, सोपी आणि आवाहक असल्यामुळे खरं तर ना हे तुम्ही सगळ्या ओळींसाठी म्हणजे सगळ्या कवितांसाठी लिहू शकता की साधी, सोपी आणि आवाहक भाषा आहे, त्यामुळे ती थेट हृदयाला भिडणारी भाषा आहे. ही ओळ तुम्ही प्रत्येक ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे. घडो जडो या प्रकारचे जे काही यमक शब्द आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात, ज्यामुळे कवितेला आणि तुम्ही हे पण लिहू शकता की कवितेला सुंदर लय आणि नाद आला आहे. काही जे शब्द जर त्याच्यामध्ये असतील तर ते लिहून हे पुढे वाक्य लिहायचं. तर अशा पद्धतीने हा जो 4 मार्कांचा प्रश्न आहे ते कसा लिहायचा, कसं सोडवायचं आज आपण कंप्लीट बघितलेला आहे. 10 मिनिटांच्या आत तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. इन केस तुम्हाला जर असं वाटतंय की पेपर वेळेत पूर्ण नाही होत किंवा वेळेत कसा पूर्ण करायचा याच्याबद्दल मी एक व्हिडिओ आणला पाहिजे, तर लवकरच मी त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही नक्की पहा. आय होप की तुम्हाला रसग्रहण कसं करायचं स्टेप बाय स्टेप ते कळलं असेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.